नमस्कार, तुमचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. आज आषाढी एकादशी आणि आजच्या आषाढी एकादशीच्या सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा. आज बऱ्याच जणांचा उपवास असेल, माझाही आहे आणि त्याचमुळे आज फार गडबड होती. कारण की आपण एकादशी किंवा कोणताही सणवार असेल तर अगोदर साफसफाईला महत्त्व देतो आणि तेच झालं माझं आजही. उठले तशी मी आज साफसफाईला लागले, त्यामुळे मला असे म्हणजे शॉर्ट घेता नाही आलेले, पण मी घेण्याचा प्रयत्न केला आहे. तितके मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करेन. आणि ॲक्च्युली आज शनिवार पण असल्यामुळे आज माझ्या मिस्टरांना वगैरे सुट्टी असते. ती पुण्यावरून येतात आज इकडे कोल्हापूरला. त्यामुळे घरात बरीचशी अशी कामं होती त्याच्यामुळे. आणि आज बाळाचं शूट देखील करायचं होतं मला आणि त्या दुपारनंतर बघू त्याचं कसं काय होतं आहे. तोपर्यंत मी तुम्हाला दुपारपर्यंतचं माझं रुटीन दाखवते. चला तर मग बघूया. गेले आणि गेल्या गेल्या पटकन मला भांडी लावून घ्यायची होती. तर आमच्या घरी मावशी येतात भांडी घासायला आणि त्या घासून गेलेल्या भांडी सुकलेलीत, पण ती लावायची होती आणि ती पटकन लावून घेतलीत. म्हणजे कसं पसारा राहत नाही आणि नंतर कामं करायची कशी पटपट होऊन जातात आणि वस्तू जागच्या जागी भेटली की मग काम आपलं जरासं हलकं होतं. ते सगळ्यांना माहिती असेल की जागच्या जागी वस्तू भेटली की किती कामं सोपी होतात. त्याच्यामुळेच मी आल्या माझं पहिलं काम हे होतं की भांडी जाग्यावर लावून घेणं आणि ती पटकन लावून घेतलीत म्हणजे कसं बरं पडतं. आणि बाळपण काय करतं, ती भांडी त्याला दिसलीत ना की सगळी एक 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 घेऊन त्याला खेळायचं असतं. त्याला खेळण्यांपेक्षा भांड्यांसोबत खेळायला जास्त आवडतं. त्याचसोबत मग नंतर मी सफाई करून घेतली. फर्निचर वगैरे सगळं पुसून घेतलं, कारण की मला आज पटपट आवरायचं होतं. आज एकादशी असल्यामुळे मला नाही आवडत तसं. त्यामुळे मी लवकर लवकर पुसून वगैरे घेतलं सगळं, फर्निचर वगैरे साफसफाई केली. त्यानंतर लगेचच मी फरशी पुसायला देखील घेतले. आणि आमच्या घरी एक सुंदर विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती आहे, तुम्हाला दाखवते. आणि ती पण मी आज जराशी व्यवस्थित साफ वगैरे करून घेतली. आणि आजीसोबत जायचे पंढरपूरला वगैरे, पण आता काही शक्य होत नाही. आता एकदा जाऊन आले मी 2-3 वर्षांपूर्वी. पण आजी होती आमची त्यावेळी मी जायचे खूप वेळा पंढरपूरला वगैरे, कारण की ती माळकरी होती. त्याचसोबत आईंचा इकडे स्वयंपाक चालू होता, कारण की डबा द्यायचा होताच. त्यांची म्हणजे एकादशी वगैरे काही नव्हती त्यांची. आम्ही म्हणजे मी आणि माझ्या मिस्टरांनी पकडलेली आणि इकडे आईंचा मला काहीतरी सांगायचं चालू होतं, पण त्या कॅमेरा बघून शांत झाल्या. आणि मग मी लगेचच इकडे चहा वगैरे करायला ठेवला आणि इकडे फक्त माझ्या मिस्टरांसाठी चहा करायला लागतो सकाळी, नाहीतर बाकी कोणी चहा पित नाही. आणि असा ठेवलेला मी चहा. आता चहा ठेवलाय. आमच्याकडे फक्त सॅटर्डे आणि संडेला सकाळी चहा असतोय. बाकीचे दिवस आम्ही कोणीही सकाळचा चहा पित नाही. असा चहा आम्हाला फक्त माझ्या मिस्टरांसाठी लागतोय, म्हणून आमच्याकडे सॅटर्डे संडे फक्त सकाळचा चहा असतो. नाश्ता वगैरे भरवून घेतला. त्याचसोबत तिकडे बटाटे शिजवायला कुकर लावलेला. आणि मी हेअर ऑइलिंग करणार होते. त्याचसाठी मी एक तेल तयार करते आणि मी हे कायम लहानपणापासून, म्हणजे मला जेव्हापासून कळतं तेव्हापासून मी हे तेल लावते. कारण की मला असं वाटतं की ह्या तेलामुळे डॅन्ड्रफ कमी होतो आहे. आणि जे कोण मला आधीपासून ओळखतात त्यांनी माझे केस बघितले असतील, म्हणजे ग्रोथ वगैरे बघितलं असेल त्यांनी, या तेलाने मला तरी असं वाटतं की या तेलाने फरक पडतो आहे. तुम्ही देखील एकदा करून बघा. आजकाल भरपूर तेलांमध्ये काहीतरी टाकून वगैरे बनवायचा प्रकार आला आहे आणि ते बरेच जण बनवतात. पण मी फक्त हे बघू शकता तुम्ही, पितळीचं भांडं एक घेतलं आहे आणि त्यामध्ये जास्वंदीची फुलं टाकलीत आणि त्यात खोबरेल तेल घेतलं आहे मी आणि ते छान उकळी काढून घेतले आणि तेच मी हेअर ऑइलिंग करते. आता बघा तुम्ही, गार झाल्यानंतर ते अगदी गार झाले आणि ती फुलं अशी एकदम कुरकुरीत त्या तेलात तळली पाहिजेत आणि मगच त्याचं सत्व त्याच्यात निघतं, असं मला तरी वाटतं. आणि मी हे लहानपणापासून लावून घेते, त्यामुळे मला याचं माहिती आहे. आणि ज्यांनी माझे केस बघितलेत त्यांनी ट्राय करून बघा. मला तर याचा फरक पडला आहे. त्याच्यामुळे मी ही कायम लावते आणि म्हणजे हेअर वॉश करायच्या अगोदर मी लावून घेते. आता माझं हेअर ऑइलिंग वगैरे करून झालं आहे आणि आज मी पहिल्यांदाच हा डवचा डॅमेज थेरपी डीप रिपेअर ट्रीटमेंटचा हेअर मास्क वापरणार आहे. आणि कसं वाटतं बघू, तुम्हाला पण सांगेन मी आज जर चांगला असेल तर. मी आज बाबा नसल्यामुळे, म्हणजे त्यांना वेळ झालेला ऑफिसला जायला, म्हणून त्यांनी मला पूजा करायला लावलेली. आज छान अशी मी पूजा केलेली आहे, बघू शकता तुम्ही. आता सगळं आवरले, पूजा वगैरे झाली आणि आज बाबांना वेळ झाल्यामुळे मलाच पूजा करायला लागली. आणि आता मी खिचडी बनवणार आहे आणि एका बाजूला बाळाचं आणि आजीसाठी कुकर लावणार आहे. आता खिचडी बनवायची आहे, तुम्हाला दाखवते माझी पद्धत.
कढईत तेल घेतले आणि ते थोडं प्रमाण जास्त आहे, कारण की मला जास्त प्रमाणात खिचडी बनवायची होती. कारण की खिचडी म्हटलं की सगळ्यांची आवडती. उपवास जरी नसला तरी खिचडी मात्र सगळ्यांना खायची असते आणि उपवासाचे पदार्थ छान लागतात, त्याच्यामुळे सगळेच खातात आवडीनं. त्यामुळे जास्तच बनवलेली आज थोडी. आणि ते बघा, मी तेल घेतलं, त्याच्यात जिरं टाकलं आणि मला खिचडीत असे अख्खे शेंगदाणे आलेले खूप आवडतात आणि त्याच्याचमुळे याच्यात मी अख्खे शेंगदाणे देखील टाकलेले आहेत. ते तेलावर परतून घेते छान असे, म्हणजे असे कुरकुरीत झाले पाहिजे, ते खाताना असे मऊ नाही लागले पाहिजे. त्यासाठी मी चांगले तेलावर परतले. त्याचसोबत त्याच्यामध्ये मिरची टाकली आणि मिरची पण थोडीशी तळून घेतली. आणि जसा तिखटपणा पाहिजे तसं आम्हाला थोडी तिखटच आवडते, त्यामुळे मी जराशी जास्त मिरची टाकते त्याच्यात. त्याच्यानंतर लगेचच मी त्याच्यात शिजलेला बटाटा ॲड केला आणि तो बटाटा देखील तेलावर परतून घेतला छान. आणि बटाटा परतल्यानंतर त्याच्यात मी थोडंसं मीठ टाकले, कारण की नंतर खिचडी खाताना जर बटाटा आला तर तो असा मीठ नसल्यासारखा लागू नये म्हणून मी आधी थोडंसं मीठ टाकून घेते त्याच्यात. त्याच्यानंतर मी त्याच्यात रात्रभर भिजवलेला साबुदाणा टाकला आहे आणि त्या साबुदाण्यावर मी आपल्या भाजलेल्या शेंगदाण्यांचं कूट ॲड केलं आणि त्याच्यात थोडंसं आपलं मीठ आणि साखर देखील ॲड करते मी चवीपुरती. त्याच्यामुळे खिचडी छान लागते. आणि सगळं हे मी छान असं परतून घेतले थोडा वेळ, म्हणजे एक 10 मिनटं जरी मी परतलं असेल आणि ते परतून घेतल्यानंतर त्याला 10 मिनटं झाकण ठेवून खिचडी मी वाफवून घेतलेली आहे. इतकी छान होते. अशा पद्धतीने एकदा करून बघा तुम्ही घरी, छान लागते खिचडी. थोडंसं 2-3 चमचे तूप देखील ॲड केले, बघू शकता. आणि याने खिचडी छान मऊसूत राहते तशीच आणि छान लागते. हा बघा, माझ्या मागे कोणतरी आला आहे, त्याला बघायचं होतं मी काय करते. वाफवून घेतली आहे आणि खूप सुंदर झालेली खिचडी आणि सगळ्यांनी खाल्ली पण खूप छान झालेली. त्याच्यामुळे थोडी पण शिल्लक नाही राहिलेली आज खिचडी. तुकाराम महाराजांच्या मंदिरात गेलेलो, तिथे छान अशी रांगोळी काढलेली बघा, किती मस्त प्रसन्न वाटत होतं तुकाराम महाराजांचं दर्शन. आम्ही आता पोलीस गार्डनला आलो आहे. ॲक्च्युली बाळाला तयार करून आम्ही फोटो स्टुडिओला गेलेलो, त्याचं फोटोशूट करायचं होतं, पण आम्हाला एकही फोटो स्टुडिओ चालू भेटला नाही. त्याच्यामुळे आता काय करायचं म्हणून आम्ही इथे गार्डनला आलो आहे आणि इथे त्याचे फोटो इतके छान आले, आम्हाला वाटलं की फोटो स्टुडिओला गेलो नाही, ते बरं झालं. आणि इथे खूप छान फोटो काढायला आले त्याचे आणि मी दाखवेन तुम्हाला एकदम त्याचे फोटो, खूप सुंदर आले. तर असं होतं माझं आजचं रुटीन. जर तुम्हाला आवडलं असेल तर तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा आणि सजेशन देखील द्यायचं असेल तर तुम्ही मला कमेंट करू शकता. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू. चला तर मग आपण भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये. थँक्यू.